ठाकरे सेनेमध्ये 60 पेक्षा वय जास्त असलेल्यांना उमेदवारी नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरेंच्या सेनेचे किमान 70% नवे चेहरे उमेदवार असणार आहेत। मात्र माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत पसंतीचा उमेदवार देण्यात येणार आहे। आणि या संदर्भात आणखी माहितीकर आमचे प्रतिनिधी पद्मेश आपल्या सोबत आहेत। पद्मेश, नवीन उमेदवारांना संधी देणार आहे ठीक आहे, पण त्यासाठी कोणत्या अटी आणि शर्ती घालण्यात आलेल्या आहेत? नक्कीच आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्याच्या पार्श्वभूमीवरती आता उद्धव ठाकरे एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। कारण जे ज्येष्ठ नगरसेवक होते 2017 मध्ये त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार नाहीये असं सांगण्यात येत आहे। कारण जवळपास 70% हे जे उमेदवार असणार ते नवीन असणार आहे। कारण आपण पाहिलं की जवळपास 2017 मध्ये ठाकरेंच्या सेनेचे 84 नगरसेवक निवडून आले होते। शिवसेनेचे जेव्हा 2 भाग झाला त्यामध्ये बहुतेक जे नगरसेवक आहेत ते स्वतः शिंदेकडे गेल्यामुळे आता ठाकरेंच्या सेनेकडून युवा पिढीला जास्त महत्त्व दिलं जाते। कारण त्या लोकांना जास्त संधी देऊन त्यांच्याकडून काम करून घेण्याची आता उद्धव ठाकरेंची पसंती दर्शवली आहे। आपण जर पाहिलं तर कुठेतरी ज्येष्ठ शिवसैनिक नाराज होऊ नये, ज्येष्ठ नगरसेवक नाराज होऊ नये, पण त्यांच्या पसंतीचा असेल तुमच्या वॉर्डामध्ये असं देखील त्यांनी नगरसेवकांना सांगितल्याची आपल्याला माहिती मिळते। कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं की 2017 मध्ये प्रामुख्याने जे नगरसेवक होते 50 ते 60 या वयोगटामध्ये होते, त्यामुळे त्यांचं वय आता 70 ते 80 जर झालं असेल त्यामुळे त्यांना तिकीट न देण्याचा उद्धव ठाकरेंचा मानच असल्याचं कळतंय। आणि जे बहुतेक चेहरे शिंदेकडे गेले त्यामुळे आता युवा सेनेमधून काही जे नेते आहेत त्यांना तिकीट देण्याचं आता उद्धव ठाकरे बोलत असल्याची आपल्याला चर्चा किंवा अशी खात्रीलायक सूत्रांनी माहिती देखील दिलेली आहे। अगदी पद्मेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।